नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट। नांदुरा नगरपरिषदेतील कोट्यवधींचा भ्रष्टाचार, शहराकडे कोणाचंच लक्ष नाही, संतप्त नागरिकांचा आवाज। कोणीतरी लक्ष द्या। नांदुरा शहरात गेल्या काही महिन्यांपासून भ्रष्टाचाराच्या आरोपांची मालिका सुरूच आहे। लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि नुकतीच नगरपरिषद निवडणूकही पार पडली, पण नगरपरिषदेत सुरू असलेल्या गैरव्यवहारांकडे कोणाचंच लक्ष नसल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे। विकासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा वापर झाला असून त्यातील मोठा निधी वाया गेल्याचे किंवा चुकीच्या पद्धतीने वापरल्याचे आरोप सातत्याने समोर येत आहेत। गार्डन सुशोभीकरणात 3 ते 4 कोटींचा संशयास्पद खर्च, सूत्रांची धक्कादायक माहिती। सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार गार्डन सुशोभीकरण आणि इतर सौंदर्यीकरण प्रकल्पांमध्ये तब्बल 3 ते 4 कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे। परंतु प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता, साहित्य, मजूर प्रणाली आणि ठिकाणांची स्थिती पाहता हा खर्च स्वतंत्र चौकशीची मागणी करणारा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। या प्रकरणात कंत्राटदार आणि काही संबंधित अधिकाऱ्यांनी फक्त कागदोपत्री कामे दाखवून शासनाचा निधी खर्च केल्याचा संशय अधिक तीव्र बनतो आहे। शहरात गंभीर गोंधळ, नांदुराकडे बघायला कोणीच नाही, नागरिकांचा आरोप। शहरातील नागरिकांमध्ये सर्वात मोठी नाराजी अशी की निवडणुका संपतात, नवे चेहरे येतात, घोषणा बदलतात, पण नगरपरिषदेत सुरू असलेल्या घोटाळ्याकडे कोणाचंही लक्ष जात नाही। नांदुरा शहराला बघायला कोण आहे? अनेकांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की नांदुरातील भ्रष्टाचार वाढत चालला, योग्य पाहणी किंवा उत्तरदायित्व नाही। या गोंधळामुळे नागरिकांमध्ये संताप, अविश्वास आणि नाराजी वाढत आहे। प्रशासनाची दिशाभूल करून शासनाचा निधी, लोकमा, गावकऱ्यांची कठोर कारवाईची मागणी। शहरातील चर्चेनुसार काही अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी मिळून प्रशासनाची दिशाभूल करत शासनाचा निधी चुकीच्या पद्धतीने वापरल्याचे आरोप होत आहेत। गावकऱ्यांचे म्हणणे स्पष्ट आहे, शासनाचा पैसा हा जनतेचा पैसा आहे, त्याची उधळपट्टी करणाऱ्यांवर आणि दिशाभूल करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। काही ठिकाणी नागरिकांनी थेट मागणी केली आहे की या प्रकरणात स्वतंत्र चौकशी समिती आणि लेखापरीक्षण व्हावे। नांदुरा शहरात वाढता रोष, कोणीतरी लक्ष द्या। सध्या शहरभर एकच आवाज ऐकू येतोय। नांदुरा शहराच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनी जाग होण्याची वेळ आली आहे। कोणीतरी लक्ष द्या, हे शहर आमचं आहे, तुमच्या भ्रष्टाचाराचं नाही। नागरिकांचा हा आवाज आता मोठ्या जनआंदोलनाचे रूप घेऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे। नांदुरा नगरपरिषदेला जनतेचे खुले प्रश्न, जवाब मिळेल का? की शांतता कायम राहील? 1. गार्डन सुशोभीकरणात इतका मोठा खर्च का? 2. कामांची प्रत्यक्ष तपासणी कुणी केली? 3. शासनाच्या निधीचा चुकीचा उपयोग केला का? 4. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? 5. नांदुरा शहराच्या विकासावर इतकं दुर्लक्ष कशासाठी? एकूणात नागरिकांचा विश्वास ढासळतोय। नांदुरा शहराची वाट बघते उत्तरदायित्वाची आणि पारदर्शकतेची।